प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारने देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या 2026च्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली. आपल्या ग.म.भ.न मराठी भाषा कार्यशाळेच्या यूट्यूब वाहिनीवरून आपण यंदा हे पुरस्कार मिळवलेल्या महाराष्ट्रातील व्यक्तींची माहिती जाणून घेणार आहोत. पद्म पुरस्कार मिळवलेल्या या श्रेष्ठ व्यक्तींनी काय कार्य केले, त्यांच्या समाजातील स्थान किती मोठे आहे याची माहिती आपण घेणार आहोत. पद्म पुरस्कारार्थीमध्ये एक अतिशय अभिमानाची आणि कौतुकाची बाब म्हणजे आपल्या पालघर जिल्ह्यातले वारली आदिवासी कलाकार भिकल्या लाडक्या ढिंडा यांना सुद्धा यंदाचा पद्म पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वी भिकल्या यांना संगीत नाटक अकादमीचा अमृत पुरस्कारही मिळाला होता. ते गेल्या 70 वर्षांपेक्षा अधिक काळापासून तारपा हे वाद्य वाजवित आहेत. त्यांनी या वाद्यवादनाची संस्कृती जपली आहे असंच म्हणूया. म्हणूनच भिकल्या यांना तारपा वादनातले उस्ताद आणि आदिवासी संस्कृतीचे रक्षणकर्ते मानलं जातं. वयाच्या 12व्या वर्षापासून त्यांनी तारपा वाजवण्यास सुरुवात केली. आतापर्यंत त्यांना तारपा वादनासाठी शेकडो पुरस्कार मिळाले आहेत. गेल्या 400 वर्षांपासून यांचे वंशज हेच वाद्य वाजवण्याचे काम करीत आहेत. मित्रांनो, आता हे तारपा वाद्य म्हणजे नेमकं काय असतं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हे वाद्य सुशीर प्रकारचे म्हणजे फुंकून वाजवण्याचे वाद्य आहे. सुकलेला दुधी भोपळा, बांबू आणि पानांपासून हे वाद्य बनवलेले असते. तारपा वाद्य 2 ते 5 फूट लांब असते. याचा गंभीर लयबद्ध नाद तारपा नृत्याच्या सामूहिक वर्तुळाकार फेर धरण्यासाठी वापरला जातो. आता या वाद्याची रचना बघूया. वाद्याचा वरचा फुगीर भाग हा वाळलेल्या भोपळ्यापासून केलेला जातो. भोपळ्याला जोडलेली बांबूची लांब नळी असते ज्यातून हवा प्रवाहित होत असते. यातीलच काही वाळलेली वाद्ये असतात. त्यांना खोंगड असेही म्हणतात. तारपा हे एक वायुवाद्य असल्यामुळे याचा आवाज खोल, घुमणारा आणि लयबद्ध असतो. हे वाजवण्यासाठी फुफ्फुसांमध्ये दमदार ताकद आणि क्षमता लागते. या वाद्याच्या तालावर स्त्री पुरुष हातात हात घालून वर्तुळाकार तारपा नृत्य करतात. सण, नवीन पीक कापणी आणि सामाजिक समारंभात हे आवर्जून वाजविले जाते. वारली समाजात याला नारायण देवाची भेट म्हणतात. ग.म.भ.न मराठी भाषा कार्यशाळेकडून या थोर कलाकारास मानाचा मुजरा. धन्यवाद.